साखरेचं प्रमाण जास्त असलेल्या पेयांना ORS म्हणून विकलं जात असून त्या विरोधात दशकभरापासून सुरू असलेल्या मोहिमेला एक मोठं यश मिळालेलं आहे। यात सिंहाचा वाटा आहे तो म्हणजे हैदराबाद येथील एका बालरोग तज्ञाचा, ज्यांचं नाव आहे डॉक्टर शिवरंजनी संतोष। त्यांच्या वकिली आणि पाठपुराव्यामुळे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण FSSAI ने जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्धारित सूत्रीकरणाची पूर्तता न करणाऱ्या कोणत्याही अन्न किंवा पेयांवर ORS हा शब्द वापरण्यास बंदी घातलेली आहे। आपल्या आरोग्यासाठी इतका मोठा लढा देणाऱ्या शिवरंजनी संतोष यांच्याबद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी किरण सुमन रघुनाथ गीते, स्वागत आहे तुमचं माझ्या हक्काच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे द किरण शो। डॉक्टर शिवरंजनी संतोष हैदराबादच्या फिल्म नगर मधील मेघना सेंटर्स फॉर ओबेसिटी, डायबिटीज अँड एंडोक्रायनॉलॉजी इथे बालरोग तज्ञ म्हणून काम करतात। 18 वर्षांहून अधिक अनुभवासह त्या आरोग्य सेवा, प्रथमोपचार, CPR प्रशिक्षण, नवजात शिशु काळजी आणि स्तनपान मार्गदर्शन करतात। त्यांनी पुदुच्चेरीच्या जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च इथून बालरोग तज्ञामध्ये MD पूर्ण केलेला आहे। गेल्या काही वर्षात त्या सार्वजनिक आरोग्य वकिलीमध्ये एक आवाज म्हणून उदयास आल्या। त्यांनी बाल आरोग्य, प्रतिबंधात्मक बालरोग आणि जबाबदार औषधांच्या वापराविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी व्यासपीठांचा वापर केला। त्यांनी बेबी अँड चाइल्ड केअर असं पुस्तक देखील लिहिलेलं आहे। अनेक प्रकाशनांमध्ये लेखांचे योगदान देखील त्यांनी दिलंय आणि बाल कल्याण समस्यांवरील दूरदर्शनवरील चर्चांमध्ये देखील त्यांचा नेहमीच सहभाग आहे। वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर शिवरंजनी यांच्या योगदानामुळे त्यांना अनेक सन्मान देखील मिळालेली आहेत। आंध्र प्रदेश सरकारने 2023 मध्ये पद्मभूषण पुरस्कारांसाठीही त्यांचं नाव सुचवलं होतं। चुकीच्या लेबल असलेल्या ORS पेयांविरुद्ध त्यांनी लढा का दिला? तर डॉक्टर शिवरंजनी यांनी जवळजवळ एक दशकापूर्वी ओरल रिहायड्रेशन सोल्युशन्स म्हणजेच ORSच्या नावाखाली साखरयुक्त पेयांच्या मार्केटिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली। 2022 मध्ये त्यांनी तेलंगणा उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली, ज्यामध्ये असा युक्तिवाद करण्यात आला की अनेक कंपन्या ग्राहकांची दिशाभूल करतात आणि सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणतात। विशेषतः मुलं आणि मधुमेही रुग्णांचं आरोग्य यामुळे धोक्यात येत आहे। त्यांच्या प्रयत्नांना आता निर्णायक नियामक कारवाईचा मार्ग मोकळा झालाय। 14 ऑक्टोबर रोजी FSSAI ने आदेश दिला की कोणतीही कंपनी तिच्या ब्रँडिंगमध्ये ORS वापरू शकत नाही, जोपर्यंत तिचं फॉर्म्युलेशन WHO च्या मानकांशी पूर्णपणे जुळत नाही। नियामकाने अस्वीकरणांसह या शब्दाचा वापर करण्यास परवानगी देणाऱ्या मागील परवानग्या मागे घेतल्या। अशा लेबल्सना फसवे आणि अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006चं उल्लंघन करणारं म्हटलेलं आहे। 8 वर्षांच्या कष्टाचं फळ मिळाल्यानंतर डॉक्टर शिवरंजनी यांनी काय सांगितलेलं आहे हे आपण पाहूया। We have won it. The newspaper reported the 1410 order. That wasn't clear. And it said ORS can be used. But they have given a clarification today. And we have won it. They can not only not use ORS, they cannot sell it from today. Right now from today. No misleading label with ORS can be sold. We have won the battle. We have won it. They cannot sell them anymore. I'm so sorry I misled you because of that newspaper thing. No, we have won it. Thank you everyone. Thank you so much. Thank you so much. It's been 8 years I persisted. And we have won it. No high sugar drink can have ORS on its label anymore. And they cannot sell any single drink right from now. I'll share you 14th October order and the newspaper clipping by which I got dejected. But I saw the 15th October order. We have actually, it's in our favor. It's in our favor. हा विजय एका व्यक्तीचा नाही तर लोकांच्या शक्तीचा आहे। माझ्यासोबत उभं राहिलेल्या सर्व डॉक्टरांचा, वकिलांचा आणि मातांचा, त्यासोबतच प्रभावशाली व्यक्तींचा आहे। मी खंबीरपणे उभे राहिले आणि आम्ही जिंकलो, असं त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये देखील म्हटलेलं आहे।
डॉक्टर शिवरंजनी यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रवास त्यांच्या कुटुंबाच्या वारसाने प्रेरित होता, कारण त्यांचे वडील आणि आजोबा हे दोघंही याच व्यवसायात होते. पदव्युत्तर शिक्षणादरम्यान त्यांना जीव घेणा गुदमरण्याचा एक अनुभव आला आणि एका इंटर्नने युक्ती करून त्यांना वाचवलेला आहे. या घटनेनं जीवन रक्षक कौशल्यांच्या महत्त्वावरचा त्यांचा विश्वास हा दृढ झाला असं त्या म्हणाल्या. 2010 पासून त्या हैदराबादमध्ये मोफत प्रथमोपचार आणि CPR कार्यशाळा आयोजित करतात. शिक्षक, बस चालक आणि पालकांना प्रशिक्षण देत आहेत. जर लोकांना ही मूलभूत कौशल्य माहीत असतील तर अनेक अनावश्यक मृत्यू टाळता येतील, असं त्यांनी एका मुलाखतीत म्हटलेलं आहे. तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा मेडिकलमध्ये खरेदी करता तेव्हा त्यावर लिहिलेली माहिती वाचता का? वाचत असाल तर काही शंका निर्माण झाल्यावर तुम्ही त्याचं निरसन कसं करता हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच या व्हिडिओला लाईक करा आणि काळजी असलेल्या लोकांसोबत शेअर करा आणि त्यासोबतच द किरण शोला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.